अशा गोष्टी प्लीज करू नका. तर नमस्कार मित्रांनो, आज आपण एका महत्त्वाच्या टॉपिकवर बोलणार आहे. म्हणजे तुम्ही बघितलं असेल 2 दिवसापासून आपल्या फीडवरती एक रील्स येत आहे रायगडावरती जे प्रकार घडतोय त्याच्यावरची. आणि जर ती रील तुमच्या फीडवरती आली नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. आणि जरी आली असेल तरी पण हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. रायगड हे ऐतिहासिक ठिकाण, म्हणजे इथं छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक झाला होता. आणि दुसरं म्हणजे इथं महाराजांनी स्वराज्याची राजधानी उभा केली आणि इथं त्यांची समाधी आहे. आजकाल आपल्याला असं काही दिसून येतंय की त्या ठिकाणी, समाधी ठिकाणी किंवा त्या पवित्र ठिकाणी चुकीच्या गोष्टी होत आहेत. महाराजांवरती असलेलं प्रेम मी म्हणत नाही की चुकीचं आहे, पण प्रेम कसं करावं हे समजलं पाहिजे. प्रत्येक मावळ्याला वाटतं की आपलं महाराजांवरती प्रेम दाखवता आलं पाहिजे. फोटोशूट, पत्रिका तुम्ही ते ठेवता ते चालतं, पण आजकाल प्री वेडिंग शूट चालू आहे. ते प्री वेडिंगचं ठिकाण नाही, ही ती जागा आहे जिथं हजारो मावळ्यांनी आपलं बलिदान दिलं आहे, आपलं रक्त सांडलं आहे, ते पण स्वराज्यासाठी. आणि त्या ठिकाणी जाऊन जर प्री वेडिंग शूट होत असेल तर हे साफ चुकीचं आहे. इथल्या प्रत्येक दगडात महाराजांची आठवण आहे आणि या जर ठिकाणी अशा गोष्टी होत असेल तर हे साफ चुकीचे आहेत मित्रांनो. म्हणून नवी पिढी जी आहे त्यांना एकच सांगणं आहे, महाराजांबद्दलचं तुमचं प्रेम हे कायम राहू द्या. रायगडावरती या, इतिहास जाणून घ्या, इतिहास जगा, रायगड बघा, सगळं करा, महाराजांचं नमन करा. पण या पवित्र ठिकाणी येऊन अशा प्री वेडिंगच्या गोष्टी प्लीज नका करू. आणि हा इतिहास आपल्याला जपायचा आहे मित्रांनो, आणि हा इतिहास जपलाच पाहिजे. त्यामुळं प्री वेडिंग शूट झाले नाही पाहिजे. आणि यावरती आता काय न्यूज बातम्या सगळीकडे चालूच आहे, तरी पण मी व्हिडिओ बनवला कारण काही लोकांपर्यंत त्या बातम्या पोहोचत नाहीत अशा, म्हणून मी बनवला. तर तुमचं काय मत आहे नक्की कमेंट करून सांगा. आणि त्या व्यक्तींना माझी एकच विनंती आहे, हे पवित्र ठिकाण आहे, इथं पवित्र जपा. कारण हा फक्त गड नाही तर स्वाभिमानाचा साक्षीदार आहे. आणि हे तुम्हाला समजलं असेल अशा गोष्टी प्लीज करू नका. धन्यवाद.